ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। कोरोनामुळे गर्दी टाळा, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळा असं वारंवार सांगितलं जातं, मात्र लोक काही केल्याला ऐकायला तयार नाहीयेत। भाऊबीज असल्यानं गावी जाण्यासाठी नाशिकच्या ठक्कर बाजार बस स्थानकावरती प्रचंड झुंबड उडाल्याचं पाहायला मिळालं आणि अशामध्येच बसच्या फेऱ्या कमी असल्यानं यासोबतच पुरेसं नियोजन नसल्यानं बस स्थानकावरती बोजवारा उडाला होता। कोरोनाबाबत खबरदारी घ्या असं आवाहन एकीकडे मुख्यमंत्री करत असतानाच दुसरीकडे मात्र एसटी महामंडळाचं दुर्लक्ष झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। भाऊबीजेला माहेरी जाण्यासाठी महिला या आता खरं तर निघालेल्या आहेत आणि आता ठक्कर बाजारला आपण हे सर्व चित्र बघत आहोत। नाशिकच्या आता ठक्कर बाजार महामार्ग या सर्वच ठिकाणी अशी परिस्थिती बघायला मिळते। आपण समोर बघत आहोत नाशिकहून औरंगाबादला जाणारी ही बस आहेत आणि अक्षरशः खरं तर आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व खबरदारी आम्ही घेतोय असं जे एसटी महामंडळाकडून सांगण्यात येतंय, याचं कितपत पालन हे होतंय हे आपण समोर बघत आहोत। ना कुठली सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जात आहे, अनेकांनी मास्क देखील घातला नाहीयेत। या बसमध्ये चढण्यासाठी अक्षरशः चढाओढी सुरू आहेत बसच्या सीटावरती। म्हणजे जे खरं तर पहिली चित्र बघत होतं की बॅग असतील, रुमाल असतील हे सीटवर टाकलं जात होतं, असं चित्र देखील इथे बघायला मिळतंय। ही सर्व परिस्थिती आहेत, महिला आहेत, वयस्कर मंडळी आहेत, त्या इथे आलेल्या आहेत आणि माहेरी जाण्यासाठी त्यांची ही सर्व धावपळ सुरू आहेत। पण इकडे विचारत आजी कुठे चाललंय? लासलगाव जायचंय आम्हाला। का बरं निघालाय? दिवाळी एवढी गर्दी आहे, काय एवढं काय वाटतं? चांगलं नाही वाटत, पण मग आता आलो दिवाळीला, मग चाललो घरी परत। आपण अजून काही मंडळ आहेत, काही प्रवासी आहेत, त्यांच्याशी बोलूयात। काका कुठे चाललंय? वैजापूर तर एवढी गर्दी आहे, आपण चेंगराचेंगरी अक्षरशः चित्र आहेत, बसायला जागा नाही। आता काय करणार? हा काय करणार? कॅमेरामॅन मयूर बारगेसह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक।